जालन्यात एटीएम कार्ड क्लोन करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय एटीएम टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी आज केलाय। हरियाणातील 2 भामटे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 44 एटीएम कार्डसह मोठा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। जालन्यातील भोकरदन शहरात 31 ऑगस्ट रोजी एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटर मधून एटीएम कार्ड क्लोन करून 40,000 रुपये काढून एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक या भामट्याने केली होती। भोकरदनचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे, उपनिरीक्षक पवन राजपूत, अंमलदार किशोर मोरे, गणेश घुसिंगे यांनी तपासाची चक्र गतीने फिरून या गुन्ह्याचा पर्दाफाश केलाय। सदरील गुन्हा संशयित आरोपी अर्शद खान तोफिक या हरियाणा राज्यातील आरोपींनी केल्याचे निष्पन्न करून त्याच्या शोधासाठी गुजरात गाठले। सदरील आरोपी गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना सागबारा, जिल्हा नर्मदा, राज्य गुजरात येथून ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणलाय। या गुन्ह्यातील भामट्याने परतूर पोलीस ठाण्याअंतर्गत 50,000च्या फसवणुकीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। एवढेच नाही तर एटीएम कार्ड फसवणूक बाबत पोलीस ठाणे परतूर, जालना, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, जळगाव, देगलूर, नांदेड, भिवंडी, राजस्थान येथेही दाखल गुन्ह्यात सदर आरोपींनी कबुली दिली। या आरोपीकडून 1 मोटरसायकल, 2 मोबाईल, रोख 14,000 रुपये आणि वेगवेगळे 44 एटीएम कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कामगिरी भोकरदन पोलिसांनी केली आहे।